introduce yourself to panel members. Uh, Thank you, sir, for giving opportunity to introduce myself. My name is Divya Bhagwanrao Sarje. I belongs to Nanded, Maharashtra. I completed my bachelor's of degree from Yeshwant Mahavidyalaya, Nanded. I belongs from nuclear family where my mother, father, brother, sister belongs. My father is a farmer. My mother is a housewife. My strength is an I'm self-motivating person. Thank you, sir. Divya, introduce yourself in Hindi language. सर मेरा नाम दिव्या भगवानराव सरजे है। मैं नांदेड़ से हूँ। मैंने मैंने मेरा ग्रेजुएशन यशवंत महाविद्यालय नांदेड़ से पूरा किया है। मैं एक मैं मेरे फैमिली में 4 लोग हैं। मेरे मेरे पापा मेरे मेरे पापा, मेरी मम्मी और मेरा भाई और मेरे ब्रदर और मैं। आपका ग्रेजुएशन किस सब्जेक्ट किस डिग्री में हुआ है? बीकॉम में सर। अच्छा, आप बीकॉम ग्रेजुएट है। आपका पासिंग ईयर क्या है मैडम? 2022। 22। अच्छा, तब इतने दिन अभी आपने क्या किया? सर मैं तब से बैंकिंग का प्रिपरेशन ही कर रही हूँ। 2023 में मैंने स्टार्ट किया था सर। 2023 में। अच्छा, ऐसे कौन सी चीज है जो आपको ऐसा लगता है कि बैंकिंग सेक्टर में आपको आ जाना चाहिए था? क्यों सेक्टर की है, क्यों इच्छा जगी कि ये बैंकिंग सेक्टर मेरे को ज्वाइन करना है? सर बैंकिंग सेक्टर में बहुत सारे अपॉर्चुनिटीज अवेलेबल है, जैसे कि और उसमें बहुत सारे सैलरी स्ट्रक्चर, ग्रोथ, डेवलपमेंट, ये सारे चीजों का भी बहुत अच्छा। अच्छा, कॉमर्स में आपने बैंक के बारे में क्या कुछ सीखा है ग्रेजुएशन में? या सर लिटिल बिट अकाउंटिंग टर्म्स जिसका बैंक में यूज होगा। अगर जैसे कि अकाउंटिंग प्रिंसिपल्स, अकाउंटिंग कंसेप्ट, फाइनेंशियल रिलेटेड इंफॉर्मेशन। अच्छा, तो बैंक मतलब क्या? बैंक इज एन फाइनेंशियल इंस्टीट्यूशन दैट एक्सेप्ट डिपॉजिट्स एंड लेंड मनी। अच्छा, नेट इंटरेस्ट मार्जिन मतलब क्या? सर अगर बैंक ने सपोज डिपॉजिट एक्सेप्ट किए हैं 4% से और लोन दे रहे अगर 8% से, तो दोनों के बीच में का जो उनका प्रॉफिट है उसको नेट इंटरेस्ट। वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड। और बैलेंस शीट मतलब क्या? बैलेंस शीट सर बैलेंस शीट मतलब फाइनेंशियल स्टेटमेंट दैट सर सर आपकी हॉबीज क्या है मैडम? सर मैं डायरी राइटिंग करती हूँ रोज। अच्छा, मतलब आप खुद का करते हो डायरी राइटिंग डेली मेंटेन? कल क्या लिखा है डायरी में आपने कल के बारे में? सर मेरे कल ना एक मॉक इंटरव्यू था और उसके बारे में मैंने थोड़े बहुत लिखा था कि मेरा कुछ अच्छा नहीं गया था, मुझे कुछ प्रॉब्लम्स वगैरह आए थे, तो मैंने उसमें लिखा था। सिर्फ प्रॉब्लम लिखे थे और कुछ अच्छा कुछ हुआ होगा कल के दिन? कल सर हम थोड़ा सा बाहर गए थे, तो फ्रेंड्स के साथ हमने थोड़ा सा वहाँ पे कुछ मेरे फ्रेंड्स से उनके साथ मैंने अच्छा सा टाइम स्पेंड किया था, तो मैंने उसके बारे में लिखा था। अच्छा, अभी करंट न्यूज़ क्या है? सर करंटली सर कोविड के बारे में सर कुछ चल रहा है कि कोविड थोड़ा बहुत बढ़ रहा है और सर अभी ऑपरेशन सिंदूर खत्म हुआ है सर। और आपने जो टेररिज्म के रिलेटेड एक इंडिया ने एमपी लोगों का मतलब जो खासदार है उन लोगों का एक पैनल भेजा है अब्रॉड कि सारे देश को जाके समझाए कि टेररिज्म कैसा है, क्या प्रॉब्लम है, वो उसके बारे में जानते हो आप? नहीं सर, मुझे नहीं पता। ओके ओके ओके। मैडम नांदेड़ के बारे में कुछ बताइए। सर नांदेड़ में SRTMU यूनिवर्सिटी है सर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा यूनिवर्सिटी। सर ये यूनिवर्सिटी पूरे नांदेड़ डिस्ट्रिक्ट में जो कुछ भी कॉलेज है उसके सब पेपर्स वगैरह उस यूनिवर्सिटी के अंडर में होते हैं और उसमें 26 PG के प्रोग्राम्स है और यूनिवर्सिटी विष्णुपुरी में है सर नांदेड़ डिस्ट्रिक्ट में। मैडम और एक फेमस गुरुद्वारा भी है नांदेड़ में। हाँ सर, श्री गुरु गोविंद सिंह जी गुरुद्वारा फेमस है सर नांदेड़ में। मैडम आप में अगर आपका सिलेक्शन होने के लिए आप में ऐसे क्या खास क्वालिटीज है? सर सर मैं फ्रेशर हूँ पहली चीज तो मुझे बहुत सारा थ्योरेटिकल नॉलेज है। वो थ्योरेटिकल नॉलेज मेरे बैंक में काम आएगा और मैं थिंग्स एडॉप्ट कर सकती हूँ बहुत जल्दी, तो मेरा कुछ तो उन सब चीज़ों का मुझे इफेक्ट पड़ेगा बैंक में। लेकिन लेडी आप आपका पर्सनल और प्रोफेशनल लाइफ कैसे मैनेज करेंगे? मतलब आप घर का काम,
या फिर आपकी कहीं दूर पोस्टिंग हो जाए, आपके घर से दूर, आपके हस्बैंड से दूर अगर शादी हो जाती है तो, आपके छोटे अगर बच्चे हो तो आप कैसे मैनेज करेंगे? सर सर मैं तो पहली मेरी प्रायोरिटी होगी कि मैं मेरा जॉब संभालूंगी। अगर मैं कुछ देखूंगी कि मेरा ट्रांसफर होता है क्या या फिर उनका ट्रांसफर, अगर दोनों में से किसी का ट्रांसफर होगा वो पहले तो हम देखेंगे कि दोनों में से कुछ अरेंजमेंट हो जाता है तो, नहीं तो फिर कुछ देख लेंगे। पहले तो हम हमारी जॉब की प्रायोरिटी देंगे। ओके दिव्या, आपने बताया कि नहीं कहा आपके पास थेरेटिकल नॉलेज है और फ्रेशर है, तो इसका बेनिफिट बैंक में होगा, लेकिन बाकी जो कैंडिडेट है हमने जिनका इंटरव्यू लिया सेम उनका वही सिचुएशन है, तो उनको क्यों नहीं लेना चाहिए, आपको ही क्यों? पता नहीं सर। ओके, 7, 12 आणि 8 मधला डिफरन्स काय? 7, 12, 8. 8 अ माहिती आहे ना? नाही सर. 7, 12 माहिती आहे? सर ते फक्त ते शेताचे ते डॉक्युमेंट्सचे रिलेटेड काहीतरी असतं. बरोबर. ठीक आहे. आपले Account महाराष्ट्राचे opening साठी- गृहमंत्री कोण आहे? सॉरी सर. आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहे सध्या? होम मिनिस्टर? महाराष्ट्राचे माहिती नाही बट अमित शहा आहेत ते तुम्ही इंडियाचे आहेत ना? ओके ओके. ओके, आणि महाराष्ट्राचे माहित नाही. ठीक आहे. गजानन सर. गजानन सर. हा मॅडम, अकाउंट ओपनिंग साठी जे डॉक्युमेंट लागतात, आधार कार्ड आणि पॅन कार्ड, त्याच्यामधलं मॅन्डेटरी डॉक्युमेंट कोणतं आहे? आधार या पॅन का दोन्ही मॅन्डेटरी आहेत? सर एक चालून जातं, म्हणजे आधार कार्ड चालून जाईल. विदाउट आणि आधार कार्ड आधार नसलं आणि पॅन कार्डच असलं मग? काय सर? सॉरी सर. आधार कार्ड नसलं आणि फक्त पॅन कार्ड असलं मग? सर चालून जाईल ना, काही प्रॉब्लेम येत नाही, कारण आधार कार्डची पूर्ण दोघांवरती पण इन्फॉर्मेशन राहते, तर मग काम होऊन जातं अकाउंट ओपनिंग. तुम्ही कन्फर्म आहे का तुम्ही की म्हणजे आधार कार्डवरची इन्फॉर्मेशन राहते तीच पॅन कार्ड राहते का? आहे तशी? नाही सर. कमी जास्त आहे? कमी जास्त सर मला आयडिया नाही. ओके ओके. एनपीए बद्दल माहिती? सॉरी सर. एनपीए सर एनपीए नेट परफॉर्मिंग असेट सर. ते असं आहे का, जर बँकचे लोन वगैरे एखाद्या कस्टमरनी लोन वगैरे घेतले तर मग ते त्यांनी 90 दिवसापर्यंत रिपे नाही करू शकत आहेत, तर मग ते जे लोन आहे ते नॉन परफॉर्मिंग असेट होते. समजा एक तुम्ही काय KCC चं करणार लोन आहे. एनपीए रिकव्हर करण्यासाठी? किंवा एनपीए पर्यंत अकाउंट जाऊच नाही, तुम्ही कसं मॉनिटर करणार? सर मी त्या कस्टमरला ऍज अ बँकर सांगू का सर? हो. सर मी त्या कस्टमरला जास्तीत जास्त ट्राय करेल का ते कस्टमर त्यांचं लोन टाइम लिमिटच्या पहिलेच रिपे करून टाकतील, याचं मी जास्तीत जास्त ट्राय करेल. मॅडम, लोन नक्की 90 दिवसानंतरच एनपीए होतं का प्रत्येक लोन? लोन 90 दिवसानंतरच एनपीए होतं का प्रत्येक लोन? हा सर. गॅरंटीड? म्हणजे तुम्ही हो सर. असं म्हणताय की आता मी लोन घेतलो या महिन्यामध्ये, हा सर. दर महिन्याला 1000 रुपये भरतो, दर महिन्याला 1000 रुपये भरतो, तरी 90 दिवसानंतर एनपीए होतं? नाही सर, एका टाइम लिमिटच्या नंतर जर आपण 90 दिवसापर्यंत लोन नाही रिपे केलं, म्हणजे सपोज आपण आज लोन घेतलंय तर मग आपल्या 1 वर्षाची लिमिट दिली आहे त्यांनी, त्यानंतर रिपे करा, मग तेव्हापासून 90 दिवसापर्यंत रिपे नाही केलं तर मग ते एनपीए बनतं. ठीक आहे. तुम्हाला कॉमर्स मध्ये तुमचा फेवरेट सब्जेक्ट कोणता होता? सर अकाउंटिंग होतं आणि मॅथ्स पण होतं सर. अच्छा. तुम्ही सीए का नाही झालात? कारण सीए खूप छान झालं असतं तुमचं नॉलेज बघता. कारण तुमच्या थेरॉटिकल नॉलेजला पण तिथं वाव चांगला भेटला असता. सर मी नाही केले, बिकॉज मी पहिलं करत होते सर, मी इंटरव्ह्यू पर्यंत केले, बट माझे खूप काही प्रॉब्लेम येत होते, फायनान्शियल प्रॉब्लेम्स वगैरे, तर मग मी बॅकआउट केलं होतं. एक मिनिट. थँक्यू सर. येस. थँक्यू मॅडम. आता आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की कालचा इंटरव्ह्यू आणि आजचा इंटरव्ह्यू काय कसा वाटलं तुम्हाला? सर काल असं झालं होतं का, मी खूप जास्त घाबरले होते, कारण असं होतं का म्हणजे सर माझं तेवढं ऍक्च्युली प्रिपरेशन झालं नव्हतं, तर मग असं होतं का मी खूप याच्या क्वेश्चन मध्ये बरंच म्हणजे
खूप गोंधळून गेले होते. ऍक्च्युली सर विचारत होते पण मला ते सांगता येत नव्हते. मी खूप जास्त घाबरून नॉर्मल क्वेश्चन होते त्यांचे, पण मग मी खूप जास्त घाबरून गेले होते. पण अच्छा, तुमचा काल पण इंटरव्ह्यू आपल्याकडे झाला का दुसरीकडे केला? नाही सर, मी दुसरीकडे दिले होते. ओके. पॅनलचा कसा एक्सपिरियन्स आहे ह्या आणि त्या? सर ऍक्च्युली तिथं ना ते 2 सर होते. मी कुठे दिलं होतं ते सांगू का? नाही त्याचं नाव नका घेऊ. फक्त नॉमिनल तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला तो सांगा. तिथं 2 सर होते, बट त्यांनी ओके घेतला होता. म्हणजे असं मला वाटतं का त्यांनी एकदम एवढा व्यवस्थित नव्हता घेतला. हा व्यवस्थित वाटला का तुम्हाला? हा सर, म्हणजे मला असं वाटलं का हा रिलेटेड टू बँकिंग इंटरव्ह्यूच्या रिलेटेड आहे आणि की नॉर्मल जे सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारतात तसे विचारला गेले होते. मला असं वाटतं का त्यांनी खूप मला वेगळे क्वेश्चन विचारले होते का आउट ऑफ सिलेबस, तर मी थोडंसं गोंधळून पण गेले होते. पण मॅडम तुमचे आजचे एचआरचे आन्सर्स खूप आवडले आम्हाला. कोणते सर? सांगू आजचे आन्सर्स एचआरचे दिले होते ना तुम्ही. तुम्हाला मी मुद्दाम प्रश्न विचारला होता की कसं पर्सनल आणि प्रोफेशनल मॅनेज करायला म्हणून लाईफ. तुम्ही ते भारी आन्सर दिलं होतं की कुठले प्रोविजन आहेत तर ते बघेन, ट्रान्सफर होत असेल तर त्यांची किंवा माझी ते बघेन मी. ते पण मस्त दिलं होतं तुम्ही आन्सर. अजून एक प्रश्न विचारला होता मी, आठवत नाही, पण त्याचं सुद्धा आन्सर तुम्ही एकदम प्रेझेन्स ऑफ माइंड दिलं होतं. असं तुम्ही एकदम काही हवेत बाण मारायचं म्हणून नाही मारले कुठले, बरोबर थॉटफुल आन्सर दिलं होतं त्यांनी तुमचं. प्लस मॅडम तुमचा आवाज सुद्धा आहे, कॉन्फिडंट आहे, तुमच्याकडे नॉलेज पण आहे. मी तर कॉन्फिडंट आहे तुमच्याबद्दल. फक्त एकच मला वाटतंय की लँग्वेज शिफ्ट होते तुमची फक्त मध्ये. त्यांनी सरांनी तुम्हाला व्हॉट इज बँकिंग बारे में थोडंसं बताइए करके उन्होंने पूछा, तर तुम्ही सांगितलं इंग्लिशमध्ये डेफिनेशन सांगितली त्यांची. पण अपेक्षा अशी असते की मॅडम डेफिनेशन सांगण्यापेक्षा आपण जे काय विचार आपल्या मनात ज्या शब्दात आहेत ते आपण सांगू शकतो तिथे नॉर्मली, की संस्थाची डिपॉझिट ऍक्सेप्ट करते, लोन देते, सोबत अजून काही फायनान्शियल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते. असं बाकी एकदम परफेक्ट आहे. फक्त आय मोमेंट कडे लक्ष जातो मॅडम, कारण कधी कधी डोळ्याच्या वरती जात होते तुम्हाला जेव्हा तुम्हाला आठवत नव्हतं तेव्हा. ठीक आहे. तर फक्त ते मोबाईल थोडासा खाली असल्यामुळे तसं होत असेल, मला दिसत असेल. म्हणजे असं होत होतं का मी ते कॅमेऱ्याकडे माझं लक्ष नव्हतं जात, माझं असं होत होतं का ते माझ्या तोंडाकडे लक्ष जात होतं, मग त्याच्यामुळे असं तेच त्यामुळे तसं होत असेल. पण तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमची उत्तर देण्याची शैली मॅडम खरंच चांगली आहे. थँक्यू सर. अजून जास्त काय सांगणार नाही मी, कारण जे आता तुम्ही आहात ना ते चांगलं आहे, खूप परफेक्ट आहे. तर मॅडम ऐका, हे बघा, मी आतापर्यंत बघितलेलं इंटरव्ह्यू मध्ये तुमचं सगळं म्हणजे एकदम व्यवस्थित होता, एकदम कडक बोलताय, लँग्वेज वगैरे एकदम भारी, तुमचं कॉन्फिडंट पर्सनॅलिटीचं लगेच तुमच्या वाणीमधून ते दर्शन होते. आणि जे तुमचं डिग्रीचं नॉलेज वगैरे, जे तुमचं इंट्रोडक्शन देण्याची पद्धत होती ती एकदम भारी होती. आणि आय थिंक तुम्ही एनपीएचं सांगताना नॉन परफॉर्मिंग या नेट परफॉर्मिंग असं काहीतरी सांगितलं. नेट परफॉर्मिंग आहे ते तेवढं एकदा क्लिअर करा. आणि जे तुम्हाला गोष्टी माहित नाहीये, तुमचा इंटरव्ह्यू सगळा एकदम भारी, तुम्हाला मी जास्त काही सजेस्ट करणार नाही, एकदम टू द पॉइंट आहे. पण ज्या गोष्टी तुम्हाला माहित नाही आणि तुम्हाला त्याचा गेस वर्क करायचं असेल तर परमिशन घेऊन करा. सर, आय एम नॉट एबल टू रिकॉल और आय डोंट नो एक्झॅक्टली, विल यू परमिट मी टू गेस वर्क, देन यू गो अहेड. आणि शक्यतो इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही सांगितलं ग्रॅज्युएशन इथून झालं, पण कशात झालं हे नाही सांगितलं, तर ते प्लीज एकदा मेन्शन करा. आणि जमलं तर हॉबीचं पण थोडं मेन्शन करा. बाकी फुल एकदम परफेक्ट आहे. अजून एक मॅडम, एनपीए ना तुम्ही 90 दिवस सांगण्यापेक्षा 3 कन्सिक्युटिव्ह इन्स्टॉलमेंट सांगा. ओके सर. मी जे एनपीए सांगितलं ते माझं चुकलं होतं का? नाही, 90 दिवस बरोबर, पण प्रत्येक लोनसाठी 90 दिवस नसतं मॅडम. नाही, ऍज अ कॅन्डिडेट बघितलं तर ते तुमचं कन्सिडर करू शकता. आपण अजून रिफाईन सगळ्यात गर्दीपासून वेगळं होण्यासाठी ओमकार सर जे सांगतील ते थोडं तुम्ही ऐका, आणि ते जर सांगितलं तर मग त्या पॅनलला पण जरा बरं वाटेल. आता कसं माहितीये का, क्रॉप लोन जे असतं मॅडम त्याचं रिपेमेंट असतं इयरली तर मग ते 90 दिवसात पेमेंट नाही करू शकणार ना शेतकरी. मग ते 90 दिवस एनपीए नाही होत. 3 कन्सिक्युटिव्ह इन्स्टॉलमेंट जर त्यांनी मिस केल्या, मग काय लोन कसे असतात की मंथली असतात, मंथली इन्स्टॉलमेंट असेल तर 3 महिने म्हणजे 90 दिवस होणार. काय लोन असतात ते क्वार्टरली असतात, म्हणजे 3 क्वार्टर तसे गेले, 9 महिने गेले की ते एनपीए होणार लोन. तर तुम्ही 3 कन्सिक्युटिव्ह इन्स्टॉलमेंट सांगा, ते कसं म्हणजे अजून तुमचा आन्सर पॉलिश होईल गर्दीपेक्षा. सर एक क्वेश्चन विचारू? विचारा सर. मी ते ऍक्च्युली मी सीएचं असं होतं का, मी ते पहिलं करत होते, पण मग असं झालं का माझं इंटर मध्ये मला अटेम्प्ट लागत होतं आणि माझं क्लिअर नव्हतं होत. तुमचा आवाज बारीक येतोय थोडासा. सर असं आहे का, मी सीए करत होते पहिलं, पण मग असं झालं का इंटर मध्ये माझं क्लिअर नव्हतं होत, मला अटेम्प्ट लागले, म्हणून माझं झालं का मी 2023 मध्ये हे कंटिन्यू केलं ऍक्च्युली. तर मग मी सर ते त्यांना सांगू का नाही, म्हणजे मी त्यांना काय सांगू?
सांगायला पाहिजे. विचारलं तर तुम्ही सांगा, कारण तुम्हाला विचारायचे चान्सेस आहेत ते, कारण तुम्ही सीए परस्यू का नाही केलं म्हणून. कारण सर मला नाही वाटत आहे का मी त्यांना बोलले की माझं फायनान्शियल प्रॉब्लेम होतं म्हणून मी सोडून बट मी त्यांना एक्झॅक्ट आन्सर काय देऊ? असं सांगा तुम्ही मॅडम की मी अटेम्प्ट सर किंवा मॅडम जे असतील त्या अटेम्प्ट मी केला होता सर, पण मी आता तुम्ही किती अटेम्प्ट दिले होते? तीन एक सांगा काहीतरी. सर माझं फाउंडेशन झालं होतं, बट मी इंटरला मी 4 अटेम्प्ट दिले होते. नंतर आमची फायनान्शियल, माझ्या घरची फायनान्शियल कंडिशन खूप चॅलेंजिंग होती सर, पण मला लवकरात लवकर जॉब सुद्धा हवा होता आणि त्यामुळे मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देण्याचा निर्णय घेतला. आणि नंतर मला असं कळालं की जे बँकिंग इन्शुरन्स एक्झाम होतात ते वेळेत होतात आणि सिलेक्शन प्रोसेस खूप फास्ट असते आणि ट्रान्सपरंट असते. त्यामुळे मी इकडे वळले आणि मी हीच तयारी आता सुरू करते. यातून तुमचं फेल्युअर दिसत नाही मॅडम, तुमचे प्रयत्न दिसतात, फेल्युअर नाही दिसत. ठीक आहे. ओके दिव्या, यांनी सर्व सांगितलेल्या गोष्टी एकदम माझ्या ऍज इट इज आहे. तुमचं भाषण वगैरे म्हणजे बोलणं, संवाद कौशल्य वगैरे एकदम अप्रतिम आहे. आय कॉन्टॅक्ट फक्त थोडंसं हे करा, कारण आता स्क्रीनवर असल्यामुळे आम्हाला ते जज करता नाही आलं. फक्त मला एक गोष्ट जाणवली, तुम्ही ज्यावेळेस पहिले इंट्रोडक्शन सांगितलं ना, ते पाठ केलेलं होतं, हे आम्हा सर्वांना कळलं. ओके, तर आणि तुमचा बोलण्याचा स्पीड पण खूप जादा आहे. तर आम्हाला ते इंट्रोडक्शन मधला तुमचा काहीच पार्ट कळला नाही आणि पुढच्या पॅनलला पण जर तुम्ही ह्या स्पीडनं सांगितलं तर कळणार नाही. ज्यावेळेस मी तुम्हाला हिंदीतून विचारलं त्यावेळेस आम्हाला सर्व कळलं की तुम्ही, तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठून आला, तुमचं एज्युकेशन काय झालंय. हिंदीतून आलं तुम्ही नाही असं बोलत होता, पाठ केलेलं सांगत नव्हता. अडकला त्यासाठी की तुम्ही पाठ इंग्लिश मधून केलं आणि तुम्हाला डायरेक्ट हिंदी मधून विचार. ओके, हा, तर थोडंसं मला वाटतं की स्पीड थोडासा कमी केला ना तुम्ही, कारण पुढच्याला पण थोडंसं अजून भारी होईल. बाकी एकदम अप्रतिम आहे. ठीक आहे. ठीक आहे. ओके, चालतंय. ऑल द बेस्ट. पुढच्या इंटरव्ह्यूला पुन्हा अजून एक इंटरव्ह्यू होईल तुमचा, त्यावेळेस आपण भेटूया. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू सर. येस येस. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. यू कॅन एक्झिट. येस. मी कट करू का सर? हा, करा.